सामन्याला सुरुवात होते. नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले ते म्हणजे जोशी 11 भादवड ए या संघाने. पहिला चेंडू यावेळेस भिरकावून देण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये, मात्र चेंडू जातो डीप स्क्वेअर लेग सीमारेषा पार. पाहूया पंचांचा काय इशारा येतोय. प्रेक्षकांनी चेंडूची फेक करायची आहे. निर्णय कळवायचा आहे क्षेत्ररक्षक षटकार. धन्यवाद. काय आपल्या स्टाईल मध्ये या सामन्याची सुरुवात आपण पाहतोय. साई याने केलेली आहे. पहिल्या चेंडूवर षटकार खेचलेला आहे. चेंडूची फेक करायची आहे. चेंडू आहे त्यांच्याकडे. सुभाष सज्ज होतोय पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजी मार्कवर. राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करतोय. पहिल्या चेंडूवर चेंडूची फेक यावेळेस चेंडू एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये ढकलून काढलं होतं. एकदा पूर्ण केलेली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार नक्कीच आणि 2 धावा. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते. धावसंख्या दोन्ही पुढे सरकते. धावसंख्या होते ती 8. सुभाष पाटील पुन्हा एकदा सज्ज होतो. राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करण्यासाठी. साई त्याचा सामना करेल. यावेळेस नक्कीच पंचांचा वाईटचा इशारा येतोय. एक अवांतर धाव. धावसंख्या 1 ने पुढे सरकते. धावसंख्या होती ती 9. पहिले षटक मार्गस्थ आहे. 9 धावा झालेल्या आहेत. सुभाष यावेळेस नक्कीच खोलवर टप्प्या चेंडू होता. फक्त आणि फक्त दिशा दाखवलेली. एकदा पूर्ण केले. दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न होणार. दुसरी धाव देखील सहजरित्या पूर्ण केलेली. चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते. 2 धावांची संघाची धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या होती ती 11. दरम्यान या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे. सन्माननीय हेमंतजी गुळवे अर्थातच मुसाभाई जे उत्कृष्ट क्रिकेटर आहेत. मी आपलं मनपूर्वक सस्नेह हार्दिक असं स्वागत करतोय स्वर्गीय रतनशेठ प्रतिष्ठान चषक 2024 या स्पर्धेमध्ये. वेलकम, सुस्वागतम. नक्कीच जोशी 11 भादवड ए संघाचे अतिशय उत्कृष्ट खेळाडू सुद्धा आहेत ते मुसाभाई हे म्हणजे गुळवी. यावेळेस चेंडू जातोय क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून. मिस जज आणि चेंडू सीमा पार. चौकार. पाहू शकता कशा प्रकारे क्षेत्ररक्षक बराच पुढे आला होता. मिस जज झाला होता आणि चेंडू त्याच्या डोक्यावरून सीमारेषे पार. चौकार. धावसंख्या 4 ने पुढे सरकते. धावसंख्या होती ती 16. सुभाष पुन्हा एकदा. यावेळेस काहीसा महागडा ठरतोय. यावेळेस पुन्हा एकदा सुरेख फटका. काव कॉर्नर रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल करतोय मात्र सीमारेषे लगत चांगलं क्षेत्ररक्षण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा पूर्ण. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. चांगली रनिंग पाहायला मिळते. 18 धावा झालेल्या आहेत. अजूनही या षटकातील एक चेंडू शेष. काय सुरुवात केलेली आहे स्वराज्य स्पोर्ट्स कशी या संघाने. आवश्यक अशी सुरुवात त्यांच्या संघाला सकारात्मक सुरुवात करून दिलेली आहे. साईनाथ याने
अजून गिरीश याला कुठल्याही प्रकारे चेंडू खेळण्याची संधी उपलब्ध झालेली नाहीये. सुभाष यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये आणि स्वतः यष्टिरक्षक संदीप झेल पकडतोय. फलंदाज बाद. होत उपस्थित मान्यवरांमध्ये सन्माननीय हेमंतजी गुलवी साहेब अर्थातच मुसा भाईंचं या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे. मॅच झाल्यानंतर करूया. ओके, आपलं हार्दिक स्वागत असेल आणि या इनिंगच्या समाप्तीनंतर आपण त्यांना सन्मानित करणार आहोत. गुरु येतोय वैयक्तिक पहिलं सांघिक दुसरे षटक घेऊन. यावेळेस अतिशय सुरेख टप्प्यावर चेंडू आपण पाहतोय. कुठल्या प्रकारे फुटवर्क दिसून आलेलं नाहीये. एक चोरटी धाव लेगबाईच्या रूपाने आपण पाहतोय. धावसंख्या 1 ने पुढे सरकते. धावसंख्या होते ती 19. दुसरे षटक मार्गस्थ आहे. गुरु पुन्हा एकदा सज्ज होते. लेफ्ट मोर द विकेट गोलंदाजीसाठी सामना करेल. या सामन्यामध्ये पहिल्यांदाच निलेश. पहिला चेंडू सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, चेंडू शरीरावर आदळतोय. कुठल्याही प्रकारे धाव नाहीये. निर्धाव. धावसंख्या स्थिर 19. गुरु पुन्हा एकदा सज्ज होतोय. यावेळेस लोअर फुटवा चेंडू काय गोलंदाजी करतोय. अतिशय सुरेख गोलंदाजीचं प्रदर्शन आपण पाहतोय गुरु याच्या माध्यमातून. कुठल्याही प्रकारे मुभा दिलेली नाही मोठा फटका खेळण्याची. धावसंख्या 20. पंचांचा नो बॉलचा इशारा येतोय. बीमर चेंडू आणि चेंडू सीमा पार. षटकार. बीमार चेंडू हाताला होता आणि त्या चेंडूला भिरकावून दिलं होतं. बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषा पार. षटकारासाठी 6 धावांची संघाची धावसंख्या वेगाने पुढे सरकते. धावसंख्या झाली ती 27. दुसरे षटक मार्गस्थ आहे. धावसंख्या 27. ज्ञानेश्वर मुकादम एक हाय स्कोरिंग सामन्याकडे आपण वाटचाल करताना पाहतोय. कारण सामना देखील महत्वाचा. या सामन्यातून जो संघ विजयी होणार तो संघ क्वार्टर फायनल मध्ये पात्र होणारा पहिला संघ असेल. यावेळेस खोलवा टप्प्याचा चेंडू. यावेळेस कमबॅक करताना आपण पाहतो गुरु याला. गुरु पुन्हा एकदा सज्ज होतोय. बॅकवर्डर जाऊन कट केलेला आहे. चांगलं क्षेत्ररक्षण 38 सर्कल मध्ये. फक्त आणि फक्त एकच धाव. या षटकातील शेवटचा चेंडू. धावसंख्या 28 झालेले. 1 बाद 28. गुरु
यावेळेस आडव्या बॅटने खेळून काढण्याचा प्रयत्न स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये कलेक्ट करतोय, स्वतः झेपावतोय गोलंदाज त्या चेंडूवर. फक्त आणि फक्त एकच धाव. 2 षटकांची समाप्ती. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकर धावा आपण पाहतोय त्या म्हणजे 14.50च्या सरासरीने 29 धावा झालेल्या आहेत. शेवटचा आणि अंतिम षटक, निर्णायक षटक, महत्वपूर्ण षटक, हाणामारीचं षटक आणि टोलवा टोलवीचं षटक. आणि या हाणामारीच्या षटकात गोलंदाजीसाठी पाहूया कुठला गोलंदाज ती धुरा सांभाळतोय. शेवटचं षटक, अंतिम षटक घेऊन येते संदेश. धावा आपण पाहतोय धावफलकावर त्या म्हणजे 29. एक बाद 29 चांगली टोटल आपल्याला पाहायला मिळते. संदेश यावेळेस कार्पेटच्या सहाय्याने अलॉंग द ग्राउंड खेळून काढलेले चेंडू होते लॉंग ऑफ रिजन मध्ये. एकदा पूर्ण केला, दुसरा धाब्याचा प्रयत्न. काय चांगली रन बिटवीन द विकेट पाहायला मिळते. 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. धावसंख्या 2 ने पुढे सरकून झालेली आहे ती म्हणजे 31. शेवटचं षटक, अंतिम षटक, 31 धावा धावफलकावर लागलेल्या. 3 षटकांचा निर्धारित सामना आपण पाहतोय. एक 40+ धावसंख्या या आवश्यक असेल या खेळपट्टीवर. यावेळेस सुरेख चेंडू एक्सप्रेस डिलिव्हरी पाहायला मिळालेली. यावेळेस वेगवान चेंडूच्या हाताळणी केली होती. चेंडू आणि बॅट मध्ये संपर्क झालेला नाहीये. बॅट आणि पॅड याच्या मधून गॅप मधून चेंडू ट्रॅव्हल करतोय. यष्टिरक्षकाच्या हातामध्ये निर्धाव. पुन्हा एकदा संदेश. यावेळेस चेंडू सरळ खेळून काढलेला आहे. दुसऱ्या टप्प्याने चेंडूला अडवण्यात यश प्राप्त होतोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, गिरीश धावतोय मात्र भरपूर धावा घेतल्यानंतर गिरीश ह्या धावचीच्या स्वरूपाने बाद होतोय. फलंदाज बाद. धावसंख्या झाली ती 32. नवीन फलंदाज येतोय तो म्हणजे जयेश. गिरीश हा वैयक्तिक 7 या धावसंख्येवर बाद होऊन तंबूच्या आश्रयाला गेलेला आहे. पुन्हा एकदा संदेश सज्ज होतोय. यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, गॅप मध्ये चेंडूला ढकलून दिलेला आहे. मात्र काव कॉर्नर रिजन मध्ये चांगले क्षेत्ररक्षण डीप मध्ये आपल्याला पाहायला मिळतं. त्या दरम्यान 2 धावा. धावसंख्या 2 ने पुढे सरकली. धावसंख्या झाली ती 34. शेवटच्या अंतिम 2 चेंडू शिल्लक. संदेश यावेळेस चेंडू हवेत आहे. एका टप्प्याने चेंडूला अडवण्यात यश प्राप्त होतंय. नक्कीच 2 धावा या चेंडूवर देखील आपल्याला पाहायला मिळतात. शेवटचा अंतिम निर्णायक महत्वपूर्ण चेंडू या इनिंगचा, या पारीचा, या डावाचा घेऊन येतोय तो म्हणजे संदेश. सामना करेल निलेश. यावेळेस चेंडू बॅट चिकड. यशान मागे यष्टिरक्षक चोख भूमिका बजावतोय. यष्टिरक्षक सुंदर झेल पकडतोय. फलंदाज बाद. फलंदाज फेल.
ते समाप्त होतोय आणि 3 षटकांच्या अंती समाप्तीनंतर 36 धावा झालेल्या आहेत. 37 धावांचं आव्हान समोर ठेवलेलं आहे. 18 चेंडू आणि 37 धावा आणि त्या 37 धावांचा पाठलाग कशा प्रकारे होईल आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी मी आमंत्रित करतोय समीर ठाकरे यांना. ओव्हर टू समीर ठाकरे. थँक्यू. तर या ठिकाणी आपण सन्मान करत आहोत मित्रांनो. उपस्थित मान्यवरांमध्ये सन्माननीय हेमंतजी गुळवी साहेब अर्थातच मुसा भाई या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचा शुभ सन्मान आपल्या व्यासपीठावरती केला जात आहे. या स्पर्धेचे प्रणेते मुख्य आयोजक विकी शेठ आणि नक्कीच मोहन दादा भोईर यांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान आपल्या व्यासपीठावरती केला जात आहे. मित्रांनो एक सुप्रसिद्ध उद्योजक आणि त्याचबरोबर नामांकित क्रिकेटर आहेत. जोशी 11 भादवड संघाकडनं ते सातत्याने खेळत असतात. हे पाहू शकता या ठिकाणी स्वागत आणि सन्मान पाहुण्यांचा केला जात आहे. तदनंतर पुढील सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत. सन्माननीय रोशन म्हात्रे यांना आपण या ठिकाणी सन्मानित करत आहोत. रोशन म्हात्रे साहेब आपण आमच्या सन्मानाचा स्वीकार करावा. हे तुम्ही पाहू शकता ऑन स्क्रीन रोशन म्हात्रे यांचा शुभ सन्मान आपल्या व्यासपीठावरती केला जात आहे. स्वर्गीय रतन शेठ प्रतिष्ठान चषक 2024 तुम्ही एन्जॉय करता आलेल्या तमाम मान्यवरांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. मंजित भुईर या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांना आपण सन्मानित करूया. मंजित भुईर यांचा शुभ सन्मान आपल्या व्यासपीठावरती केला जात आहे. विकी शेठ यांच्या शुभ हस्ते हे सन्मान केले जात आहेत. हे पाहू शकता तुम्ही आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर स्वागत आणि सन्मान पाहुण्यांचा केला जातोय. भारतीय संस्कृती म्हणते अतिथी देवो भव आणि आलेल्या पाहुण्यांना योग्य तो मान आणि सन्मान देणं आपलं आद्य कर्तव्य. त्या कर्तव्याचं पालन आज आपण सर्वजण करत आहोत. तदनंतर जॉली स्पोर्ट कामतगर संघाचे संघनायक शरद ज्यानं जबरदस्त खेळ साकारला या अगोदरच्या सामन्यामध्ये त्यांना आपण या ठिकाणी सन्मानित करत आहोत. मित्रांनो तुम्ही स्पर्धा एन्जॉय करतात. मेहुल स्पोर्ट्स अँड वराल देवी स्पोर्ट्स न्यू 40+ ची भव्य आणि दिव्य क्रीडा स्पर्धा. प्रत्येकी कॅप्टननं आमच्या ऑर्गनायझरचं कौतुक केलं, भरभरून कौतुक केलं. खऱ्या अर्थानं या स्पर्धेचं ज्या पद्धतीनं आयोजन पाहायला मिळालं आणि आलेल्या प्रत्येकी पाहुण्याला आपण सन्मानित देखील या ठिकाणी करत आहोत. तदनंतर छत्रपती बजागे मला वाटतं ताडाली गावाचा इतिहासाचा आपण जर विचार केला, इतिहास खोलून बघितला तर छत्रपती बजागे यांचं नाव क्रिकेटच्या क्षेत्रामधील नक्कीच मी म्हणेल सुवर्ण अक्षरांनी कोरलं जाईल. ज्या प्रकारचं ते क्रिकेट खेळायचं पूर्वी आणि त्यांनाही आपण या ठिकाणी सन्मानित करत आहोत. हे पाहू शकता त्यांना आपण या ठिकाणी सन्मानित करत आहोत. छत्रपती बजागे आमच्या सन्मानाचा स्वीकार करतात. आपण आलात या स्पर्धेची शोभा वाढवलीत. आपलं शतश आभार. वळी आपण आता मॅचच्या दिशेनं. सामना सुरू होतोय. या ठिकाणी आपण पाहतोय 37 धावसंख्येचं लक्ष्य इथून पार करायचं आहे आणि ह्या स्पर्धेमध्ये वन लास्ट टाइम विथ ज्ञानेश्वर मुकादम आणि या दरम्यान ठोकलाय 6 धावांसाठी हा षटकार. मित्रांनो कार्यक्रम म्हटलं तर ते कार्यक्रम पार करण्यासाठी तुमची मेहनत आलीच आणि एकत्रित होऊन काम जेव्हा कराल ना तेव्हा तुम्हाला यशापासून कोणीच थांबवणार नाही. आज आपण पाहतोय विकी शेठ यांच्या सोबतीला मोहनदादा भोईर यांची मेहनत पाहायला मिळाली. त्यांच्या सर्व संघ सहकार्यांची मेहनत पाहायला मिळाली आणि याची देही याची डोळा क्रिकेटचा सोहळा तुम्हाला आज या ताडाली गावामध्ये या क्रिकेटचा महासंग्राम खऱ्या अर्थानं बघायला मिळालाय. यावेळेला हा चेंडू थोडासा आपण पाहतो वेट करत असताना खेळण्याचा प्रयत्न केला, ड्राव केला डीप मध्ये मिड विकेटला. एका धावेने स्कोर आता पुढे सरकत असताना खरं तर मी देखील शतशः आभार व्यक्त करेन मेहुल स्पोर्ट्स आणि सन्मान्य मोहन भोईर यांचं की मला या स्पर्धेचा भाग होण्याची संधी दिली. त्याबद्दल आपले शतशः आभार.
सुभाष स्ट्रायकिंग एंडला. पहिल्या सामन्यामध्ये एक विक्रमच होता. 16 बॉल जवळपास एकट्या जगदीश नाईकनं फेस केले होते आणि 16व्या चेंडू नंतर सुभाष स्ट्रायकिंग एंडला आला होता आणि त्या सामन्यामध्ये जगदीशचं अर्धशतकी आपल्याला पाहायला मिळालं होतं. यावेळेला मात्र चांगला फटका आहे. ऑफ ड्राईव्हचा फटका, लॉफ्टेड ऑफ ड्राईव्ह, लॉंग ऑफला फिल्डर उपस्थित. एकच धाव इथे मिळाली आहे. स्कोर एका धावीने आता पुढे सरकत असताना धावफलकावरती 9 या आकड्यावर चांगली सुरुवात, कारण 37 धावसंख्येच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना प्रत्येक ओव्हर मागे 12 धावा जोडाव्या लागतील आणि तो प्रयत्न आता सध्याच्या घडीला सुरू केलाय. चांगला खेळ साकारतायत दोन्ही बॅटर्स. गोलंदाज तयार महेशचा बॉल आडव्या बॅटनं पुन्हा एकदा प्रहार केला. मिड विकेटला फिल्डर उपस्थित आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. जगदीशच्या विरोधात चांगली गोलंदाजी सुरू आहे. पहिल्याच बॉलवर षटकार खेचल्यानंतर कुठेतरी त्यालाही शांत ठेवण्याचं काम आता गोलंदाज करतायत मैदानाच्या आतमध्ये. अनेक मोठमोठ्या इव्हेंट्सच्या मैदानावर तुम्ही सातत्याने बघत आलात आणि त्यामध्ये याही स्पर्धेचं नाम आवर्जून घेतलं जाईल. बॅटची आतली कडा, लकी रन्स आता इथे मिळतील. बॉल वेगानं सरकतोय फाईन लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. इट्स लकी फोर. आज खूप चांगली मेहनत खऱ्या अर्थानं आमच्या संपूर्ण ऑफिशियल्सने घेतली. आमचे चारही अंपायर, त्यांचे आम्ही विशेष आभार व्यक्त करू. त्यानंतर आमचे सहकारी गुणलेखक ज्ञानेश्वर मुकादम, त्यांचे विशेष आभार व्यक्त करू. होम फोटो लाईव्हची ब्रॉडकास्टिंग टीम, त्यांनी खूप चांगली मेहनत खऱ्या अर्थाने या स्पर्धेसाठी घेतली. त्यांचे विशेष आभार. आणि माझे सहकारी समालोचक मित्र विकी टावरे, आपलं देखील विशेष आभार. त्याचबरोबर आमच्या आवाजाची काळजी घेणारे आमचे मयंक साऊंडचे प्रोप्रायटर, आपलं देखील विशेष आभार आम्ही व्यक्त करतोय या स्पर्धेच्या माध्यमातून. धावसंख्या आहे धावफलकावरती सध्याच्या घडीला 14 धावा, म्हणजे ज्या रन्स हव्या होत्या प्रत्येक ओव्हर मागे त्या धावांना आता स्पर्श केलाय. उर्वरित आता 12 चेंडूंचा काही शिल्लक आहे. सामना जिंकण्यासाठी 23 ची गरज. 12 बॉल आणि 23 ची आवश्यकता. दिलीप मोरे यांच्याकडून पुन्हा एकदा आपण पाहतो शुभेच्छा आलेल्या आहेत जोशी 11 भादवड ए संघासाठी. खरं तर चालू सामन्यातील जो संघ जिंकणार तो आजच्या दिवसातील अंतिम लढत खेळेल जॉली स्पोर्ट कामतगरच्या विरोधात. दोन्ही संघाने आज दिवसभर खूप चांगला खेळ साकारलाय. मात्र या मॅच मध्ये क्लोज फोटो फिनिश हा सामना पाहायला मिळेल. क्लोज एन्काउंटर होणार आहे. मात्र कोणाचा होणार याचं उत्तर तुम्हाला मिळेल. इव्हनिंग सेशन मध्ये हळूहळू आता पॅक क्राऊड, मोठ्या संख्येने प्रेक्षक वर्ग इथे येत असतात. ओ, जगदीशचा हा प्रयत्न होता पुल करण्याचा. प्रॉपर मिडल ऑफ द बॅट चेंडूला घेता आला नाहीये. मिड विकेटला बॉल ट्रॅव्हल झालाय. एकच धाव इथे मिळाली आहे. रनआउटची संधी असेल आणि इथे मात्र फलंदाज होतोय धावबाद. धावबादच्या स्वरूपामध्ये मोठा धक्का लागलाय टीम जोशी 11 भादवड एला. हो, यावेळेला बॅटची एज होती आणि बॉल सरळ आता निघून चाललाय लॉंग स्टॉप बॉडी लाईनच्या पलीकडे. चौकार.
चौकाराच्या साहाय्यानं संघाची धावसंख्या धावफलकावरती पुढे सरकत असताना 19 ह्या आकड्यावर. बलदेव नवीन बॅटर मैदानामध्ये एंटर झाले. सेकंड ओव्हर मध्ये निलेश गोलंदाजी करतोय. निलेश नाच खूप चांगला खेळ साकारलाय. ऍज अ बॅटर म्हणून कशेली संघासाठी तो सातत्याने मदतीला धावून आलाय. बलदेवसाठी हा बॉल परफेक्ट यॉर्कर होता. फलंदाजाकडे उत्तरच नव्हतं. खोदून काढावा लागला आणि अखेर एक धाव त्या ठिकाणी पूर्ण केली जाते. आता चहाची ही वेळ झालेली आहे. टी टाइम. खर तर चहाला वेळ नसते, मात्र वेळेला चहा हवाच. बऱ्याचशा चहाच्या दुकानांवर लिहिलेलं असतं. सिंगलच्या साहाय्यानं स्कोर आता पुढे सरकत असताना 20. येणारे 9 चेंडू आणि 17ची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. आपण पाहतोय 9 बॉल मध्ये 17 धावा इथून पूर्ण कराव्या लागतील. या वेळेला पूल केल्या, प्रॉपर टायमिंग झालं नाहीये, तरीही बॉल जातोय सीमा पार. जगदीश नाईकची ही पॉवर आहे, त्याच्यामध्ये ही ताकद आहे. ठोकलाय त्यानं षटकार. वन साइड हिरोची भूमिका खरं तर पहिल्या सामन्यामध्ये 51 बनवल्या होत्या आणि त्याही नाबाद 51 बनवल्या होत्या. आणि ह्या मॅच मध्ये आता सध्या तरी 15 वर तो बॅटिंग करतोय, म्हणजे त्याला आउट करणं मोठं चॅलेंज राहिलंय. आजच्या या गटातून तो आउट होणार की नाही, हाही प्रश्न आता इथे निर्माण. संघाची धावसंख्या 26 वर. येणारे 8 बॉल सामना जिंकण्यासाठी 11 धावांची आवश्यकता. खरं तर आतापर्यंत त्याचा इतिहास आपण बघितला तर 22 चेंडू त्यानं ओव्हरऑल फेस केलेत पहिल्या मॅच पासून आणि 66 धावा त्याच्या बॅट मधून वैयक्तिक पाहायला मिळालेत. अक्षरशः चौकार आणि षटकारांचा पाऊस त्यानं पाडलाय. येणारे 8 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी. पुन्हा एकदा निलेश बॅक करावा लागेल. निलेशला पलटवार करावा लागेल. ओहो, या वेळेला यॉर्कर लेंथ आणि इथे मात्र विकेट मिळाली आहे. विकेटचं पतन, बिग विकेट. जगदीश नाईकला आता बाद करण्यामध्ये यश आलंय. गोलंदाज निलेशला. कम ऑन डीजे. नवीन बॅटर आता मैदानामध्ये एंटर होतोय. योगेश उर्फ नाना या नावानं या खेळाडूची ओळख आहे. आणि आपण चर्चा करत होतो की जगदीश नाईकला बाद करणं फार मोठं चॅलेंज राहिलंय आणि त्या चॅलेंज आता ऍक्सेप्ट केलं निलेशनं सांगितलं मी देखील कच्च्या गुरुचा चेला नाही. आणि अखेर जगदीश नाईकला बाद करण्यामध्ये तो यशस्वी राहिला. येणारे बॉल शिल्लक असतील आता 7. सामना जिंकण्यासाठी 11ची गरज. मॅच अजूनही मी म्हणेल बनलेली आहे. खर तर येणाऱ्या बॅटर्स मध्ये अजूनही पिंटूचं येणं बाकी आहे, उर्फ संदेश. सन्माननीय विरू पाटील, जॉली स्पोर्ट कामतगरचे उत्कृष्ट क्रिकेटर, त्यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हावं. आपलं सहर्ष स्वागत. गोलंदाज सज्ज होतो निलेश. योगेश साठी हा बॉल पुन्हा अपील झाली आहे. आणखी एक फलंदाज बाद. बॅक टू बॅक 2 धक्के दिलेत. निलेशनं पुन्हा एकदा पलटवार केलाय. बाउन्स बॅक करत असताना या मॅच मध्ये जबरदस्त
व्यासपीठावर ही छोटी छोटी चिमुकली पाखरं सध्या क्रिकेटला एन्जॉय करतात. हे पाहू शकता टेलिव्हिजन स्क्रीनवर. खर तर मॅच अगदी क्रुशल मोमेंटला मात्र सध्याच्या घडीला या ठिकाणी एन्जॉय केलं जात आहे. छोटी छोटी मुलं आहेत जे सध्या क्रिकेट पाहण्यासाठी आलेत. लहान मोठ्यांपासून लहान थोरांपर्यंत खऱ्या अर्थानं क्रिकेटचा हा वेट. जियांश आणि जीवांश ह्या दोघांना तुम्ही सध्या पाहतायत. वळूया मॅचच्या दिशेनं. शेवटचे 6 बॉल आणि सामना जिंकण्यासाठी आपण पाहतोय 11 धावांची आवश्यकता. स्ट्रायकिंग एंडला बॅटर असेल बलदेव. नवीन बॅटर आता संदेश मैदानामध्ये एंटर झालाय. हे षटक टाकण्यासाठी साईचा वापर करण्यात येतोय. साई ज्यानं विकेटची हॅट्रिक आज पूर्ण केली आहे. युद्ध करावं लागेल. वार तुम्हाला करावा लागेल आणि पहिलाच बॉलवर प्रहार केलाय. भिरकावून दिलाय हा षटकार. विश्व की पुकार है ये भागवत का सार है. युद्ध ही तो वीर का प्रमाण है. आणि हा योद्धा खऱ्या अर्थानं हा वॉरियर या वॉरला एक्सेप्ट करतो आणि त्याने ठोकलाय षटकार. कम्मालीचा फटका. बलदेव ऑन फायर. दबाव नाहीये. नक्की त्यानं सांगितलं की आता आपण योद्धे आहोत तर युद्धाला सामोरं जावं लागेल. आणि अखेर या युद्धामध्ये चांगली भूमिका तो पार पाडत असताना या युद्धभूमीवर या रणांगणावर त्याच्या संघाला विजयाचा आनंद साजरा करायचा आहे. येणारे 5 बॉल आणि 5 धावांची गरज. रन बॉल इक्वेशन. मॅच फिनिश. मॅच फिनिश. सामना या ठिकाणी जिंकलेला आहे. आपण पाहतोय अगदी सहजगत्या. टीम जोशी 11 भादवड येणं. अभिनंदन. मेनी मेनी कॉंग्रॅच्युलेशन्स. जबरदस्त खेळ साकारला आणि अखेर या ठिकाणी हा सामना इथे जिंकला. टीम जोशी 11 भादवड येणं. अभिनंदन अभिनंदन. तर वळूया आपण सामनावीर पुरस्काराकडे. आणि मी तुर्तास थांबतोय, तुम्ही थांबू नका. स्वर्गीय रतनशेठ प्रतिष्ठान चषक 2024 या स्पर्धेचा मला भाग होण्याची संधी दिली त्याबद्दल मी